तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. 3-4 दिवस झाले आपण ब्लॉग काही टाकला नाही, कारण की आपल्याला थोडंसं कामात होतो. इथं आपण शूट करू नव्हतो शकणार. तर आपण आज आता आपले डेली ब्लॉग येतील मित्रो, कारण की आता 5 आणि 6 तारखेला निमकर्जामध्ये पट आहे. त्यासाठी आता थोडं अकोल्याले बॅनर आणि काय पावती आणायला जावं लागते आम्हाला. रस्त्याने येतात आपल्याला भूक लागली बोलतो, आपण आलो डायरेक्ट पाणीपुरी खायला. विक्रांतदामध्ये इथची पाणीपुरी फेमस असते. हे सिटी कोतवालीच्या समोर असते एक्झॅक्ट मित्र. पहिले पाणीपुरी खाऊ मग पाहू, जे होईल ते मग गर्दी पाहू शकता. विक्रांत, तुमच्या मनासारखं होतं ना बॅनर? एक नंबर. दादा आपल्याला बॅनर बनवून देतात मित्र, एक नंबर. पण एवढं मोठं आहे पहा. बॅनर टाकलं होतं बॅनर टाकायला होता टाईम तेवढ्यात लागली आपल्याला भूक. डायरेक्ट आलो आपण जमजम. विक्रांतच्या इकडून जरा आज पार्टी आहे. गर्दी रे भाई, गर्दी. एक नंबर बिर्याणी भेटते मित्र तिथं. बिर्याणी कोण टाकत ना. आता चाललो आम्ही घरी नाही. बॅनर राहिले आपल्याला ना, बॅनर घ्यायचे राहिले. बॅनर घेऊन जातो घरी, जातो पारातले पट पाहिले पाहू. चालतं ना पारातले. बॅनर तयार झाले होते मित्रांनो. काकाची सर्व्हिस एक नंबर आहे. 15 मिनिटात बॅनर दिले आम्हाला. बॉन्ड घेऊन आला तर विक्रांत, बॉन्ड पाहिजे ना. बॅनर झाले आता. बाकीचं सगळं सामान मी आणलं. मित्रांनो पटामध्ये आलेलो आम्ही. पटामध्ये गर्दी खूप आहे. विक्रांत, गर्दी पाहून कसं वाटत आहे तुला? गर्दी पाहून जाऊ दे. उद्या परवा तुला घरी आपल्या गावात पट आहे. तुला काय एवढी गर्दी होईल का? जास्त होईल काय वाटू राहिलं? गर्दी बाय एवढे आपल्या गावात नाही का पायाला का तू? थोडा वेळ बसून येतो. आम्ही जोड्या पाहत होतो, तर हे जे जोडे आहे हे 2 गेम रेस आउट झाली. आता तिसऱ्या तरी डबल पाहू राहिली. काय माहित काय रिझल्ट होते. सौरव दादा भेटले होते आपल्याला लई दिवसाबाद. सौरव दादा, हां, गौरव भाऊ बी आहेत मित्र इथं. काय म्हणा नाही करायचे. महेश पाटील मित्रांनो, हे डबल जोडी आली. सरक ना इकाच्या, सरक ना. एकाच मॉडल. हा तिसरा स्टार्ट आहे मित्र या जोडीचा. आता तिसऱ्यांदा पाहू हे जोडी आता कुठून फिरते. खुश खबर आहे डायरेक्ट. अरे बाबा, तिसऱ्यांदा जोडी. सगळं जण हजर राहिले पाहू शकता तुम्ही. तिसऱ्यांदा जोडी पाव. हा पाव गोरा का सांडाला. ती जोडी तिसऱ्यांदा गेली दोस्तो, पाहू शकता तुम्ही. त्याच्या अंगून गेली जोडी. इथं खूप रिस्की काम आहे. सौरदा, खूप रिस्की काम आहे. गाव आहे. 2 शब्द बोला ना. सोळा का रे? ही जुळी सोडून जुळत आहेत मित्र. आता सोडली शेवटी. 3 वेळा सोडली नव्हती. सरकोरे शेवटी पाऊ थकली होती. शेवटी काकाने तिला अंग टाकून निवांतपणे झोपलेले आहेत. ना कोण्या गोष्टी हा का पयाला जोरानं पयाला मित्र. उतरले गौड, उठले गौडकी. कारण की तो बैल इकडचा तिकडून गेला. तो बैल त्या आगार सगळेजण उठले मित्र. लाईन क्लिअर नाही जोडी हाकाला लवकर, हाकाला. हा ना जोडी. हे जोडी आता डबल रेसआउट होते मित्र. पाहतो मी फक्त. हाकाला रे. सगळं वातावरण टाईट. लाईन क्लिअर आहे. हाकाला पोयाला रेडी राहायचं. हाकाला रे लवकर. 16 गर्दी कुकडे गेली रे. कुकडे गेली. कुकडे आली आहे पयर.
डायरेक्ट घरी चालली जोडी डायरेक्ट घरी चालली जोडी सगळे तर त्याच जोडीच्या कडे आहे मित्र सगळे परत थांबलं लय दूर गेली किती व्हिडिओ काढतो काय मला कसं माहिती व्हिडिओ करायला म्हणून जलने वाले की दीड जायचे जलने वालो जोड डायरेक्ट तू तोंडाला पाहता मग तोंडाले भूक लागली म्हणून विशालदानं खाऊ घातला आम्हाला बुट्टो त्याला भेट ना विशालदान घेतला आपला बैल कुठे आहे बंगाला डायलॉग मारला बंगाला पंखा चालू केला अरे साहेब विशालदा तू मा पार्टनर आहे मी का पार्टनर नाही काय रे दांडी हिच्या हा मा पार्टनर आहे ना सतीश काका आपले पर काय मँगो लहान लेकराला मागतं खाऊ घाल ना लहान लेकर इले काय हा चकना आहे आता बैल कसा आधी काही नाही काय दिली बाबा धन्यवाद मित्रों काय रिस्की काम आहे का हाँ अरे सरकार रे व्हिडिओ काढू द्या ना रे बरं हा बैल म्हणजे बेकार काम आहे घागरा पुरा गम्मत आहे दोघं राक्षस आहेत काऊ केवढा आहे रे काऊ आबाचा आघात पाग आहे बुट्टो आबा कोण मारवलं रे खाओ सुटला की सर मारते तो अच्छे गायब कर देतो सरेले सरक ना म्हणा नाही तर त्याचा माणूस आहे का हे लय अतिशय रिस्की काम आहे बट्टो हे खूप कठीण काम आहे याच्यातलं काळा गाडी काढा लवकर काही जी न पयाले मारले रे वाजले तर मित्र आता पटावर थांबून बोर झालो होतो आम्ही म्हणून आता चाललो घरी तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटू अशाच परत एका नवीन ब्लॉगमध्ये